नमस्कार सर्व शेतकऱ्यांना नमस्कार. वेळोवेळी शासनाच्या माध्यमातून आपल्याला सांगत आलेले आहेत की फार्मर आय डी काढा, फार्मर आय डी काढा. आहे का नाही? बऱ्याच जणांचे फार्मर आय डी काढलेले आहेत. काहींचे बऱ्याच शेतकऱ्यांचे जवळपास 70% शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढले आणि 30% शेतकरी राहिलेले आहेत. मग आता सध्या तरी काय झालेलं आहे, रब्बी अनुदानासाठी 10,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे वाटप काय होणार आहे, तात्काळ होणार आहे. आणि त्यासाठी बिना KYCचं म्हणजे KYCची करण्याची गरज नाही. त्यासाठी तुम्हाला फार्मर आय डीची आवश्यकता आहे. आणि फार्मर आय डी तर कलेक्टर ऑफिसमधून सुद्धा सक्त सूचना आलेल्या आहेत. आता आपण व्हिडिओ पण पाहिलेले आहेत त्यांचे की काय करायचं आहे, फार्मर आय डी जनरेट करा. कारण फार्मर आय डी शिवाय तुम्हाला काय होणार आहे, अनुदान वगैरे काही मिळणार नाही. त्यामुळं मग सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, एक लक्षात घ्यायचं आहे की ज्यांचा फार्मर आय डी जनरेट झाला नाही अशाने तात्काळ शेतसुविधा केंद्रामध्ये जाऊन आपला फार्मर आय डी जनरेट करून घ्यायचा आहे. नसता आपण जर फार्मर आय डी जनरेट नाही केला तर आपल्याला अनुदानाचा वगैरे लाभ मिळणार नाही. आपण अनुदानापासून वंचित राहू. त्यानंतर पीक विमा वगैरे मिळणार नाही. यासाठी काय करायचं आहे, सर्व शेतकऱ्याने आताच लवकरात लवकर जाऊन शेतसुविधा केंद्रामध्ये जाऊन काय करायचं आहे, फार्मर आय डी जनरेट करायचं आहे. आणि ज्यांनी फार्मर आय डी वगैरे काढलेले आहेत त्यांनी काय केलेलं आहे, काही गावामध्ये एकाच गावामध्ये त्यांची जमीन ॲड झाली आहे, बाकी गावामधली राहिली आहे. अशांसुद्धा काय करायचं आहे, तलाठी कार्यालयाशी संपर्क करायचा आहे आणि तिथून आपला फार्मर आय डी एडिट करून परत व्यवस्थित करून घ्यायचा आहे. किंवा मग मंडळ अधिकाऱ्याची भेट घ्यायची आहे आणि त्यांना आपला आधार कार्ड वगैरे 7/12 काय करायचं आहे, द्यायचं आहे. आणि त्या हिशोबाने मग सगळी जमीन जी आहे आपली, ज्या ज्या गावात असेल त्या गावात सर्व जमीन काय होते, फार्मर आय डीला अटॅच होते. त्यामुळं मग तात्काळ तुम्ही काय करायचं आहे, त्यांना बी सहकार्य करायचं आहे. त्यांच्या मार्फत काय केलेलं आहे, आधार कार्डाची झेरॉक्स, फार्मर आय डीची झेरॉक्स काय केली आहे, मागवलेली आहे. आणि मग ज्या शेतकऱ्यांनी दिली नसेल त्यांनी काय करायचं आहे, त्यांना पोहोच करायची आहे. ज्यांना दिली असेल त्यांचं अनुदान वगैरे त्यांच्या खात्यावर जमा होईल. त्यामुळं मग काय करायचं आहे, सर्व शेतकऱ्याने स्वतःचे आपलं अनुदान खात्यावर जमा होण्यासाठी फार्मर आय डी जनरेट करून तलाठ्याला काय करायचं आहे किंवा मंडळ अधिकाऱ्याला द्यायचा आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये अनुदान येणार आहे. नसता तुम्हाला अनुदान मिळणार नाही. तुम्ही अनुदानापासून वंचित राहणार आहेत. असे सक्त कृषी विभागाच्या मार्फत सूचना आल्या आहेत आणि कलेक्टर ऑफिसच्या मार्फत सूचना आलेल्या आहेत. आपण पाहिलेले आहेत व्हिडिओ. कलेक्टर ऑफिसचे व्हिडिओसुद्धा काय झालेले आलेले आहेत, आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचं राहिलं असेल फार्मर आय डी जनरेट करायचं त्यांनी तात्काळ जनरेट करून घ्या. तुम्ही अनुदानापासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता स्वतःच घ्यायची आहे. कारण आपण जर फार्मर आय डी नाही काढला तर आपल्याला अनुदान वगैरे काहीही मिळणार नाही. ते अनुदान घेण्यासाठी, अनुदान मिळवण्यासाठी आपल्याला फार्मर आय डी अत्यावश्यक आहे. हे सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं आहे, लक्षात घ्यायचं आहे. धन्यवाद.